नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. ही आहेत मायाळूची झाडं. मायाळूची पानं बोलतात ह्याला. तर ह्याला ना छोटंसं एक फळ लागतं. ते फळ असं दाबलं त्याच्यातनं रंग निघतो. हा रंग नॅचरल टिंट म्हणून आपण वापरू शकतो. हे बघा, मी थोडंसं तुम्हाला लावून दाखवते. इकडे लिपस्टिक म्हणून, टिंट म्हणून पण तुम्ही लावू शकता गालावर. काही साईड इफेक्ट्स नाही आहे त्याचे आणि नॅचरल आहे. आपण कोथिंबीर वडी कशी करायची हे शिकणार आहोत. कोथिंबीर वडी ही पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. त्यासाठी आपल्याला कोथिंबीर जी आहे ती चिरून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. हळद 1 चमचा आपल्याला टाकायची आहे. त्याच्यानंतर धणा जिरा पावडर टाकायची आहे. नंतर आपल्याला बेसनाचं पीठ टाकायचं आहे. बेसनाचं पीठ आपण 2 चमचे 3 चमचे जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही टाकू शकता. त्याच्याबरोबर आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा टाकायचं आहे. घरगुती मसाला टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र छान प्रकारे. त्यात आपण थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे. तांदळाचं पीठ टाकल्याने वडी जी आहे ती कुरकुरीत होते आणि मस्त लागते तळल्यानंतर. तर आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव मळून घ्यायचं आहे. जेवढं पाणी लागेल त्या पाण्याने, नॉर्मली जास्त पाणी टाकू नका. तेल टाकायचं आहे. आपल्याला एक हुंडा बनवता येईल. हुंडा म्हणजे एक आपल्याला रोल टाईप असं बनवता येईल. तसं आपल्याला तेवढंच पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकलं तर मग त्याचं पिठलं होण्याची शक्यता असते. म्हणून थोड्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. बघा, असं आपल्याला करायचं आहे. गोल असा रोल होईल असं मळून घ्यायचं आहे. ते एका चाळणीला आपण तेल लावून घेऊया आणि त्या तेलामध्ये हा हुंडा ठेवून देऊया. कुकरमध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून त्याच्यावर हा हुंडा चाळणीसकट आपल्याला ठेवायचा आहे आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत कुकर लावून घ्यायचा आहे. कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर वडी बाहेर काढायची आहे. तर वाफवलेली वडी जी आहे ती अशा प्रकारे दिसते. तुम्ही वडी अशीही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता. तळून ती क्रिस्पी लागते आणि अशीही सुंदर लागते. बघा, छान प्रकारे कट झालेली आहे वडी आपली. आता आपण वडी जी आहे ती तळून घेऊया. वडी तुम्ही डीप फ्राय, शॅलो फ्राय तुमच्या आवडीनुसार करू शकता. अशाने ही वडी क्रिस्पी आणि छान होते.
कोथिंबीर वडी आपण हिरवी चटणी किंवा टोमॅटोच्या केचप बरोबरसुद्धा खाऊ शकतो किंवा चपाती बरोबरसुद्धा छान लागते. अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू. बाय.